ओम साईराम, शुभप्रभात। आणि आजचा आहे चौथा दिवस पदयात्रेचा आणि आम्ही निघालेले आहेत आता मोरचुंडीकडे व्यवहार करून। तर सर्वांची तयारी चालू आहे, सर्वांची मेकअप चालू आहे काहीकांचा। साईराम चला तयारी चालू झाली निघायची। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। साईराम, आता चहा आणि खारी खात आहे मी। दिवसाच होता मनाल, आज दिवस उंगवला साई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला। आई तुझ्या भेटीसाठी येईन शिर्डीला। लय दिवसाचं होतं मनानं, तर चॉकलेट दिले आहेत आमचे साई भक्त आहेत महेंद्र किनी पायखूप गावचे। त्यांना काही कारणास्तव पदयात्रेला यायला भेटलं नाही म्हणून लहान मुलांना चॉकलेट दिले आहे त्याने। तर आम्ही त्यांच्यातर्फे चॉकलेट देत आहेत लहान मुलांना। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। गावाचे गाव पण पावसातील डोक्यावर भारी घेऊन चालले आहेत शेतामध्ये। आणि आमचे साईराम एका साईडने चालले आहेत। तेव्हा नारळ काय रे दाबून बघतो आठवक। ओम साईराम, चौथ्या दिवसाचा नाश्ता आलेला आहे पाऊस आणि पोचले नाश्त्यावर आम्ही। आजचा नाश्ता आहे मसाला भात, लवंगी मिरची पूर्ण खाणार का? दाव खाऊन आकी का? बाप रे, तिखट आहे काय? एक नंबर काच आहे तर। मला आमचे छोटे साईराम निघाले आहेत। साईराम, साईराम, काय म्हणतो? चिंबोरी खायला गेलेला कुठे? कोण? युट्यूबला जे बघितलं ते। ओम साईराम, ओम साईराम। आमच्या पदयात्रेतले साईराम काका हे वेळेवर सर्वांना पाणी पोचवतात आणि आज 15 वर्ष झाली सेवेत आहेत। ओम साईराम। दुपारच्या
जेवणाच्या ठिकाणी पालखी आले. मध्य आरतीची तयारी चालू आहे आणि तुम्ही पाहतील तर चंदन काढत आहेत आणि बाबांच्या फोटोचं पण स्नान करत आहेत. त्यानंतर परत नवीन जे चंदन पिसलेले आहे ते बाबांच्या फोटोला लावण्यात येईल. आणि आज नवीन काहीतरी आयटम आहे. काय हा? अरे भाई दुपारच्या जेवणाच्या तयारी लागले सर्व. आज उकरांडे बनवले नरेश भाऊने. भात घेतलंय भाऊजी माझ्या बरं का. आता आमटी. साईराम. उकरंडी आले. आमचे विरारचे साई भक्त आहेत. त्यांना हे काय आहे ते माहिती आहे का? कसली भाजी आहे ह्याला काय सांगतात? मका. मका नाही, याला सांगतात उकरंडी. हा समजलं. काही सांगतात पोपटी, काही मटकी. तर ही आपण बनवले उकरंडी बनवली. ही तोपात बनवली आहे. तुम्हाला कशी वाटली? कधी खाल्लेली का? फर्स्ट टाइम. मग तुम्ही घरी जाऊन बनवणार? हो. रेसिपी घेतली का? नाही ना. मग दुपारच्या जेवणावरून आम्ही निघालेत आणि आता चालले मोरचुंडीला. संध्याकाळची म्हणजे रात्रीची वस्ती आहे मोरचुंडी. आणि रस्ता तुम्ही रस्ता बघतील तर लांब लचक समोर दिसत आहे. हे चला तर आता आम्ही चाललेले आहेत पुढे साईनामाचा गजर करत. साईनाथ महाराज की. साईराम. आता तुम्हाला तेजस पाटील आपला एक शायरी ऐकवणार आहे, तर आपण ऐकून घ्या. नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका. नदी एवढं हृदय माझं त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका. एक काम काय साई 1000 काम असू देत तरी शिर्डीला पायी बोलवून टाका. बोला ओ. कशी दरी जशी पडली आहे, दरीतून पाणी वाहत आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. ह्या पत्राच्या मधून पाणी जाते. त्याला इकडून रस्त्यातून पाहतील तर हा पाणी ह्या पत्रामध्ये आणि नंतर इथे निघते. आमचे साई भक्त तिकडे पण बसलेले आहे हातपाय धुण्यासाठी. तुम्ही पाहू शकते हातपाय धुवायला बसल्यात आणि काही वरती बसले आहेत, आनंद घेत आहेत सर्व. पाणी जो झऱ्याचा पडदा आहे
साईराम. भजन झाल्यानंतर भजन मंडळी आता जेवायला आले आणि खूप छान प्रकारे भजन झालेलं आहे आणि सर्व भजन मंडळी जेवण्यासाठी आले. साईराम.